बोल आई. सॉरी ग. आई अगं खूप बिझी होते. कॉन्फरन्स मध्ये नाही घेता येत फोन आई. एवढंच आहे ना. हा, मी उद्या करते. अरे देवा. काय करतेस आज जेवायला? जेवायला जेवायला खिचडी. अरे यार नको ना. खिचडी खायची म्हणजे ना आजारी असल्यासारखं वाटतं ग. साकेत, कुकर लावण्यापलीकडे मी 1 ग्रॅमही कष्ट घेऊ शकत नाही. मी जॅकेटही काढलं नाही आल्यापासून. कष्ट ग्रॅम मध्ये मोजतेस? अरे वा, नवा शोध. तू जा ना, तुला हवं ते करून घेऊन खा. चिडू नकोस ना ग. ऑलरेडी ऑफिसमध्ये खूप चिडचिड झाली. मग माझीही चिडचिड झाली आहे. मी ऑफिसलाच गेले होते, स्पा मध्ये नव्हते गेले. ऍक्च्युली जुई, आपण ना स्पा मध्येच कामाला लागलं पाहिजे. स्पा मध्ये ना कस्टमर्स एन्जॉय करतात, वर्कर्स नाही. वर्कर आणि मला हल्ली ना कशातच रस वाटेन असं झालंय. फक्त चिकन मंचुरियन सोडून. मागूया का? खिचडी बरोबर चिकन मंचुरियन. आयुष्यात काहीतरी छान होतंय असं वाटेल. आपण किती बाहेरचं खातो साकेत. ऑलमोस्ट रोज काहीतरी मागवतो. मी ऑफिसमध्ये पण मागवतो. रोज? नाही, अगदी रोज काही नाही, ते दर संध्याकाळी. छान. काय मागवतोस आणि? हेच भेळ, वडापाव, पॅटेस, आनंद, सुख आणि मजा देणार काही पण. माझी खूप इच्छा होते पण मी जाम कंट्रोल करते. आज शेवटी रावलं नाही म्हणून कोल्ड्रिंक घेतलं. आमच्या ऑफिसमध्ये ना एक नग भरलेत, नग. आमच्या ऑफिसमध्ये तर नगारखाना आहे. कोण तो साला डोक्यावर बसवून ठेवलाय? जगन्नाथ. जगन्नाथ म्हणजे? नाव आहे का त्याचं? सिनियर ऑफिसर आहे. रिपोर्ट्सवर सही करायला इतका वेळ घेतो ना, बापरे 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 बापरे. मी ना कोर्टात एक वेळ आरोपी जामिनावर लवकर सुटेल, पण ह्याची रिपोर्टवर सही काय लवकर मिळणार नाही. त्या कुत्र्याला ना सगळ्या गोष्टींच्या हार्ड कॉपीज लागतात. डिजिटल सिग्नेचर पण करता येते, पण नाही, ह्याला कागदच पाहिजेत सही करायला. एकदा ना ह्याचा सही असलेला कागद घेणार आहे मी आणि माझ्या अरे हीच लायकी आहे त्याची. जुई, आपण परवा आणलेले रंबॉल्स आहेत ना अजून? असेल एखादा. इतक्यात संपले? अरे तूच संपवलेस साकेत. रोज रात्री झोपताना आज माझी ऑफिसमध्ये चिडचिड झालीये, मला काहीतरी गोड खायचंय असं म्हणून रात्री झोपेची गोळी घेतल्यासारखे तूच खाल्लेस रंबॉल्स. असो पण आज शेवटचा. हा 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 हा. खरं तर ना चॉकलेट आपल्या शरीरात आपोआप तयार व्हायला पाहिजे, थुंकीसारखं. याक. म्हणजे असं जरा ध्यान लावलं की आलं जिभेवर. ते मध्ये मध्ये आपल्याला सॅड वाटतं ना, ते वाटणार नाही. किती फायदा होईल माहितीये थुंकीवाल्या चॉकलेटचा. यू जस्ट इमॅजिन. मला काही इमॅजिन करायला सांगू नको साकेत. तू कुकरच्या शिट्ट्या मग थोडा वेळ पडते इथे. कुकरच्या शिट्या होताना तू काय बुलकी काढणार आहे? त्यापेक्षा आज जा ना. तुला सांगितलं ना, 1 ग्रॅम सुद्धा कष्ट करायची माझ्या ताकद नाहीये.
काय झालंय ऑफिसमध्ये? आपण रोज तेच करतोय रे. आपण रोज घरी येऊन ऑफिस बद्दलच बोलतो साकेत. हा मग किती घाणेरडी सवय लागली आपल्याला. आपण ऑफिस सोडून एकमेकांशी दुसरं काही बोलतच नाही. सतत गोड पदार्थ मागवून ठेवतो. गुलाबजाम आणि बर्फी तर तांदूळ भरल्यासारखी भरतो आपण. हा पण त्याचा काय संबंध? म्हणजे घरी आलं ना की ऑफिसमधली सगळी गरळ ओकायची, मग छान वाटावं म्हणून बाहेरचं काहीतरी ऑर्डर करायचं, मग परत छान वाटावं म्हणून काहीतरी गोड खायचं आणि रात्री झोपताना तासनतास मोबाईल बघत बसायचं. खरं सांगू, मला त्या सोशल साईट्स नको झालेत. तरीही दोघही आपण तासनतास असतो ना त्यावर. तासन तास वगैरे नाही हा, फार तर 15-20 मिनिट. तुझं कालचं फेसबुकचं स्क्रीन टाइम बघ किती आहे. कशाला? बघ ना. किती आहे? 3 तास 12 मिनिटं. शेट. मुळात ते ना रात्री मोबाईलमध्ये घुसणं बंद करायला पाहिजे आपण. आणि ते जर करायचं असेल, घरी येऊन जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, रात्री झोपताना गोड खायचं नसेल ना, तर एक गोष्ट करायला पाहिजे. सेक्स नाही करायचा? साकेत अरे, आपण घरी आलो ना की एकमेकांशी ऑफिस बद्दल एकही शब्द बोलायचा नाही. काहीही झालं, कितीही वाटलं तरीही सगळं ऑफिस घराबाहेर ठेवून यायचं. घरामध्ये NOT, नो ऑफिस टॉक्स. हा, हे खूपच सोपं आहे. बघूया. कुकरच्या शिट्ट्या का नाही होते? मी गॅसच नाही लावला साकेत. चिकन मंचुरियन मागूया? अरे आत्ता बोललो ना आपण. शेवटचं साकेत यार. शेवटचं एकदाच. एक शेवटची कोंबडी. केत अगं पुन्हा नाही करणार. खरंच एक चॉकलेटचा डेकर पण छान वाटतो. शेवटचं होतं. बंद झालं असेल दुकान. अगं काय आहे हे सगळं? येई नव्हती. माझ्यासाठी पण तेव्हा पाय ठेव मस्त पैकी. हा का? कमाल. हो हा. हे घे, आता हा वेट टिश्यू घे, तोंडावरती ठेव, बापरे. डोळे मीठ आणि शांत पडून राहा. हा, हा भारी वाटतं ना? कसलं भारी वाटतंय यार. आता फक्त तो जगन्नाथ पाय चेपायला यायला पाहिजे. झालं? काढलाच परत ऑफिसचा विषय? सॉरी आता परत नाही काढणार. खरंच नाही. ओके. आता हा वेट टिश्यू तोंडावरती ठेव, डोळे मीठ आणि बघ तुझ्या डोळ्यासमोर काय येत आहे. आला. हा स्पष्ट होत आहे. त्या जगन्नाथाची सही झाली का? साकेत यार, तू उठ. तू आधी टॉयलेट मध्ये जा आणि तुझ्या शरीरातली सगळी घाण साफ करून ये. काय ब्रिलियंट आयडिया आहे. आपण सगळ्यांनी हेच केलं पाहिजे. गव्हर्नमेंटनी तर सगळ्यांना कंपल्सरी केलं पाहिजे. काय? ऑफिस मधनं घरी आल्यानंतर सगळ्यात आधी डबा टाकायचा. म्हणजे ऑफिसमध्ये दिवसभराची जी काही चिडचिड, राग, द्वेष, मत्सर तो सगळा आधी फ्लश करायचा आणि मगच बाहेर यायचं. हे आपण आपल्या मेन डोरच्या बाहेर एक एक्स्ट्रा टॉयलेट बसवून घेऊया का? काय झालं? मी ना माझा टप घेऊन बेडरूम मध्ये जाते, कारण काय आहे,
काहीही झालं कितीही झालं ना तरी तू ऑफिसचा विषय काढणारच आहेस. नाही नाही नाही, सॉरी आता मी ऑफिसचा अवाक्षरही काढणार नाही. तुझ्या घाणेरड्या विनोदांपेक्षा ना ऑफिसच्या गप्पा परवडल्या. अगं ऐक जरा मोठा टब असताना तर यात बसून आंघोळ करता आली असती मस्त. हरकत नॉट अ बॅड आयडिया. बाबा ऐका ना, तुम्ही ऑफिस मधनं घरी आल्यानंतर काय करायचं? काय करायचं म्हणजे असं तुम्ही ऑफिस मधनं घरी येऊन बसलात की मग काय करायचं? तू काहीतरी करत असायचा, मग तुझ्यासोबत काहीतरी पत्ते खेळ, चित्र काढ, काही खोड्या केल्या असतील तर तुला दम भरायचा, असं सगळं करायचो. नाही तसं नाही, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी काय करायचं? तू काय लग्नानंतर लगेचच झालास? लगेचच झालो काय बाबा, मी 9 महिने तरी घेतले असतील ना. मग त्याच्या आधी तुम्ही जेव्हा ऑफिस मधनं घरी यायचा तेव्हा काय करायचं? काय सातच्या बातम्या बघायचो. नाही अजून काय करायचं? कधीतरी तुझ्या आईला भाजी निवडून द्यायचं. हा हे चांगलं आहे. नाही नको पण जुईला त्याची सवय लागेल. शाण्या, गंमत करतोय हो. मी पण करतो जुईला मदत. पण मला ना आता ऑफिस मधनं घरी आल्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग विषय हवेत जुई सोबत गप्पा मारायला. ऑनलाईन शॉपिंग हा काही विषय का ग गप्पा मारायचा? अगं इथल्या काय तर कर, अशीच मग नवऱ्याला सवय लागते आपल्या ऑनलाईन शॉपिंग. नाही नको, तू दुसरा काहीतरी विषय सांग मला. मग तुम्ही अॅनिव्हर्सरीसाठी ट्रिपचं डेस्टिनेशन का नाही ठरवत? नाही ग, तिकडे जाता नाही आलं ना तर मग खूप गिल्ट येतं. मग लहानपणाबद्दल बोला. लहान असताना काय काय धमाल केली ते सांगा एकमेकांना. आमचं काय आता नवीन नवीन लग्न झालंय का? बालपणाबद्दल सगळं बोलून झालंय आमचं. दुसरं काहीच नाहीये का? तर काय सांगू बरं आई, मला वाटतं साकेत आला, मी नंतर करते तुला फोन. हा बाय बाय हा. बाय बाय. हो बाय. मग काय? पाणी हवंय का? नको. काय मग? काय नाही. काय बोलायचं? काय बोलायचं? जुई, आत्ता मला एक गोष्ट रिअलाइज झाली. आपल्या या वरांड्यात या वेळेला काय मस्त प्रकाश येतो ना. आपण आल्यापासून हे नवीन घर एक्सप्लोरच नाही केलंय ना फार. हा म्हणजे आपली सगळी प्रोसेस इतकी पटकन झाली, सगळ्या गोष्टी इतक्या पटकन जुळून आल्या. आपण कधी शिफ्ट झालो या नवीन घरात कळलंच नाही ना. हे सगळं पॉसिबल होऊ शकलं फक्त सारस्वत बँकेच्या होम लोनमुळे. अगं मी आमच्या ऑफिसमध्ये कितीतरी जणांना सजेस्ट केली सारस्वत बँक. हो ना, मी पण माझ्या ऑफिसमध्ये 1-2 ना या लोन बद्दल सांगितलं आणि त्यांनी सुद्धा अप्लाय केलं आणि आपल्याच सारखी त्यांची प्रोसेस पटापट झाली. त्यांना होम लोन मिळालं सुद्धा. कमाल ना. साकेत यार, काय झालं? बघ तू ना कंट्रोल नाही करू शकत. बोललो ना ऑफिस बद्दल.
मी कधी कुठे कसं तूच बोललास आधी. अरे मी ऑफिसचा विषय कोणी काढला? मी ऑफिसचं नाव कोणी काढलं? मी साकेत यार. अगं जुई जुई काय मग काय? कसं सांगू सांग ना. काय म्हणालीस नाही. नाही, मला बोलायचंय त्याच्याबद्दल पण कोशिंबीर हवे? नाही आहे थोडी. नको आहे थँक्यू. त्या जागेचं ना वोल्डमॉर्ट सारखं झालंय. मी त्या जागेचं नाव नाही घेऊ शकत. कळलं मला तू कुठल्या जागेबद्दल बोलतोस. नाव नको घेऊस पण बोल. म्हणजे मला जे म्हणायचंय ना ते ज्या जागेचं नाव घ्यायचं नाहीये ना त्याच्याबद्दल न बोलण्याने ना फायदा होतो. कसला फायदा? घरी आल्यापासून फक्त कामापुरते बोलतोय आपण एकमेकांशी. ते जरी असलं तरी असं शांत शांत नाही वाटलं तुला घरी आल्यावर? काय माहित. म्हणजे असं कानाला छान छान नाही वाटलं तुला आज? किंवा डोक्याला भुणभुण नाही झाली असं नाही झालं आज? हा बोर झालं रे. हीच तर सुरुवात आहे. म्हणजे आता जरी बोर झालं असलं तरी त्या जागेबद्दल बोलण्याऐवजी जेव्हा आपल्याला नवीन विषय सुचायला लागतील ना तेव्हा मजा येईल ना. हा पण असे कसे वेगळे विषय सुचणार? सुचतील का? एक साधी गोष्ट आहे बघ. चहाचे कप घेऊन आपण शेवटचं गच्चीवर कधी गेलो होतं आठवतंय तुला? साकेत आपल्या गच्चीवरनं सनसेट काय कमाल दिसत ना. हो ना. आणि त्या प्रकाशात समोरच्या गच्चीत योगा करणाऱ्या बायका गंमत करतोय. आपण ना असं काहीतरी करायला पाहिजे रोज घरी आल्यानंतर. गाणी ऐकायला पाहिजेत. येस करेक्ट. झाडांना पाणी घातलं पाहिजे. रात्री झाडांना पाणी घालणार आहेस का? तुला माझ्या चुका काढू नकोस का? मला मुद्दा लक्षात घे. ओके चालेल. आपण ना किती दिवसात पुस्तकं नाही आणली आहेत ती आणूया. एक्झिबिशनला नाही गेलो. दर विकेंडला एक्झिबिशनला जायचं. किती दिवस झाले आपण नवीन पेंटिंग नाही विकत. नक्की शोधूया. म्हणजे ना ही सगळं कामाची कटकट आणि चिडचिड हे सगळं इतकं लहान वाटायला लागेल ना त्याच्या पुढे. परफेक्ट. हा या नोटवर झोपूया. छान शांत झोप लागेल. तुला माहितीये कित्येक वर्षात मी कोणाला माझा छंदच सांगितला नाही. मला सुद्धा हा शब्द आठवायला इतका वेळ लागला म्हणजे बघ. पाहिजे. लहानपणी कोणी माझा छंद कुठलाच विचारलं ना मी काय सांगायचो माहितीये? काय? झोपा काढणं. काही कारणच कळत नाहीये. म्हणजे ना असं चिंक्स झाल्यासारखं झालंय. तुझी पत्रिका दाखवूया. तू व्हिडिओस का ग? दाखवून तर बघू. कोणाला दाखवणारच तू पत्रिका? का रे? सांग ना. ए ऐक ते तुझ्या पत्रिकेवरचं नाव खोडलेलं काय? मनाने पक्के राहा. बाकी सगळे ठीक होतंय बघा.